एकीकडे हुंड्यासाठी सोन्याचा छळ होऊन संसार मोडत असताना दुसरीकडे मात्र हुंड्यावरून एक वेगळाच प्रकार घडलाय। हुंडा स्वीकारत नाही म्हणजे मुलातच काहीतरी फॉल्ट असणार असं मानून चक्क एका बापानं ऐन मांडवात आपल्या मुलीचं लग्न मोडलंय। हा विचित्र प्रकार घडलाय उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथे। उत्तरेकडे हुंडा घेणं ही अतिशय सामान्य गोष्ट मानली जाते। त्यात एका कुटुंबाने हुंडा न घेऊन एक असामान्य आणि आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केला असता त्याचा उलट फटका त्या कुटुंबाला आणि मुलाला भोगावा लागलाय। लग्नाच्या काही तास आधी विधी सुरू असताना नवरीच्या वडिलांनी भेटवस्तू आणि काही रक्कम समोर ठेवली, पण ती घेण्यास नवरदेवाच्या वडिलांनी नम्रपणे पण स्पष्ट नकार दिला। आता या नकारानंतर नवरीच्या वडिलांनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी असा निष्कर्ष काढलाय की हुंडा घेत नाही म्हणजे या मुलामध्ये किंवा कुटुंबात काहीतरी फॉल्ट असणार। त्यांनी असा तर्क केला की जर मुलगा चांगला असता आणि त्याचं भविष्य सुरक्षित असतं तर हुंड्याशिवाय लग्न करण्याची घाईच केली नसती। या संशयावरून आणि हुंडा न घेतल्याच्या दोषामुळे नवरीच्या कुटुंबानं ऐनवेळी हे लग्न मोडलं। या घटनेमुळे हुंडा घेण्याची प्रथा किती खोलवर रुजली आहे हे दिसलं, पण त्याला कडाडून विरोध करणाऱ्या नवरदेवाच्या कुटुंबाचं मात्र कौतुकही होतंय। यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करा।